नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपलं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, एक नवीन वॅकन्सी अपडेट घेऊन आलो आहे, ज्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामधील बरेच काही पदं आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चॅनलच्या शेवटपर्यंत थांबलात तर संपूर्ण जाहिरातीच्या विषयी माहिती तुम्हाला भेटून जाईल. तर पहा, व्हिडिओ स्टार्ट करूया. या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका जी आहे त्या अंतर्गत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुस्तम नरसी कपूर रुग्णालय जुहू या ठिकाणचं हे भरती आहे. तर पहा, जुहू एरिया असेल, मुंबई एरिया असेल, बृहन्मुंबई एरिया, ह्या सर्व एरियामधले जे कोणी आहेत त्यांना शेअर करा. खूप महत्त्वाची वॅकन्सी असणार आहे जी कोणी शोधत आहे त्यांच्यासाठी. तर पहा, संपूर्ण माहिती यामध्ये महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी जे आहे त्यांच्या अंतर्गत दिनांक 1/10/2025 नुसार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुस्तम नरसी कपूर रुग्णालयकरता खालील नमूद करण्याकरता आलेल्या विविध पदाची निव्वळ तात्पुरत्या म्हणजे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसवर वॅकन्सी. लक्षात असू द्या, पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. तत्वावर दिनांक 31/3/2027 पर्यंत, म्हणजे आता या ठिकाणी जे भरतील त्यानंतर मग जवळपास 1-1.25 महिना जी काय असेल तोपर्यंत ही भरती असेल तुमची. त्यानंतर तुमचं काम जसं असेल त्यानुसार तुमचं हे जे काही बॉन्ड वगैरे आहे ते बॉन्ड रिन्यू करण्यात येईल. मोस्टली कंत्राटी बॉन्ड जे आहेत ते रिन्यू केले जातात जेवढे कुठं जॉब वगैरे कंत्राटीमध्ये घेतात. ठीक आहे, 1 दिवसाचा गॅप देऊन तुम्हाला परत कामावर बोलवलं जातं. तर या ठिकाणी पहा, फीजचं काय आराखडा आहे. तर डॉक्टर रुस्तम नरसी कपूर रुग्णालय पहिला मजला डी विंग लोकपाल विभाग जे आहे येथे ₹790 प्लस 18% GST ते 144 असे एकूण ₹934 इतके अर्जाचे शुल्क जे आहे या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागेल. ते कधीपासून द्यायचे तर 27/1/2026 ते 4/2/2026, म्हणजे आज 1 तारीख आहे. आणखीन 2-3 दिवस तुम्हाला शिल्लक आहे, तर 3 दिवस तुम्ही तोपर्यंत अर्ज भरू शकता. परत कार्यालयीन जे ऑफिस टाईम आहे त्या ऑफिस टाईममध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचं. ऑफिस टाईम 11 ते 3 असणार आहे. या ठिकाणी सुट्टीचा दिवस वगळून तुम्हाला अर्ज करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जे आहे वैद्यकीय विद्यालय त्यामध्ये वर रुस्तम नरसी कपूर रुग्णालयात पहिला मजला या ठिकाणी येथे दिनांक 27/1/26 ते 4/2/26 रोजी संध्याकाळी 4 पर्यंत प्रत्यक्ष सादर करावा. लक्षात असू द्या, बरेच जणांना काय होतं, लिंक वगैरे पाठवा, असं लिंक पाठवा म्हणून वगैरे कमेंट करतात. तर पहा, या ठिकाणी ऑफलाईन जर असेल तर लक्षात असू द्या, या ठिकाणी तुम्हाला PDF फॉर्म भरून स्वतः त्या ठिकाणी सबमिट करावं लागेल. हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पोस्टाने द्या किंवा मग तुम्ही स्वतः जाऊन द्या. ठीक आहे. जर PDF पाहिजे असेल तर PD आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. ठीक आहे. जर तुम्हाला टेलिग्रामवरी पण तुम्हाला जर सापडत नसेल, लिंक समजत नसेल, टेलिग्राम नसेल तुमच्याकडं, तर डायरेक्टली या वेबसाईटवर या. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला घेता येईल. ठीक आहे. बऱ्याच जणाला वेबसाईटवर वगैरे सापडत नसतं, त्यामुळे त्यांना सोपा उपाय टेलिग्रामवर यायचं. ठीक आहे. त्यानंतर पहा, महत्त्वाचं म्हणजे पदं कोणते कोणते आहेत. तर या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आहेत, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आहेत. तर बरेच आपले इंस्टाग्रामचे काही फॉलोअर वगैरे आहेत ते जे आहेत MBBS वगैरे ते पण आहेत. तर त्यांच्यासाठी ही माहिती असणार आहे. पहा, त्यानंतर पहा, या ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचं जे आहे 20,000साठी या ठिकाणी मानधन त्यांना भेटलं जाणार आहे. ठीक आहे. 2 पदे या ठिकाणी असणार आहेत. सहाय्यकसाठी पण आहे 16,000, त्यामध्ये 4 पदे या ठिकाणी आहेत. ठीक आहे. तारीख लक्षात असू द्या, 9/2/2026 सकाळी 11 वाजता यांचं काय आहे, मुलाखतीची वेळ व दिनांक आहे. डायरेक्ट तुम्हाला थेट त्या दिवशी मुलाखत दिलेली आहे, पण डॉक्युमेंट अगोदर सबमिट करायचे. तारीखचे डॉक्युमेंट जे आहेत 4 तारखेच्या अगोदर तुम्हाला द्यायचे. त्यानंतर ECG टेक्निशियन आहे पहा या ठिकाणी, त्यांची पण 9 तारखेचीच आहे, एक त्या ठिकाणी पद आहे. त्यानंतर एक्सरे टेक्निशियन 16,000, नोंदणी सहाय्यक 14,000 पगार, 10 तारखेला मुलाखत असणार आहे. अर्धवेळ नोंदणी जे आहे 6,500, अर्धवेळ नोंदणी सहाय्यक लक्षात असू द्या 10 तारखेला असणार आहे. त्यानंतर पार्ट टाईम रिफ्रॅक्शनिस्ट जे आहे त्यामध्ये पहा 10 तारखेला एक पद असेल, 13,000 सॅलरी असणार आहे. त्यानंतर पहा, व्यवसायोपचार तज्ज्ञामध्ये 20,000 2 पद आहेत. दूरध्वनी चालक जे आहे त्यामध्ये 14,000 एक पद आहे. त्यानंतर प्रयोगशाळा परिचर जे आहे यामध्ये पहा एक पद असणार आहे, 15,000 मानधन असेल. प्रयोगशाळा सेवक 15,000 मानधन, 7 पदे असणार आहेत. 20 तंत्री इलेक्ट्रिशियन वायरमॅन वगैरे त्यांची पण या ठिकाणी वॅकन्सी आहे. त्यांनी पण कोणी ओळखीचे असतील तर त्यांना पण ही माहिती शेअर करा, त्यांना पण याचा फायदा होऊ द्या. त्यात तंत्री 2 आहेत, 3 एकूण पद आहेत. 20 तंत्री 1 पद आहे, 18,000 यांना मानधन असणार आहे. उद वाहन चालक पण आहे, 18,000 मानधन, 3 पदे आहेत. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर पाहिजे टेक्निक उद वाहन चालकसाठी तारतंत्रीमध्ये 18,000चे 3 पदं आहेत. प्रशिक्षित मदतनीस वगैरे ते पण या ठिकाणी पदं आहेत. त्यानंतर गवंडी सुतार
हे 2 पदं आहेत ज्यामध्ये सुतारचं एक पद आहे आणि गवंडीचं एक पद आहे. 18,000 या ठिकाणी या दोघांना मानधन असणार आहे, जी की तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती जी आहे ही SSC वगैरे हे सर्व तुम्ही स्वतः PDF वर पाहून घ्या. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही पाहून सर्व तुमची माहिती व्यवस्थित भरू शकता. 11 तारखेला तुमचं या ठिकाणी जे आहे तुमचं मुलाखत असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी आयासाठी पण आहे, कक्ष नोकर आणि कक्ष परिचर यासाठी सर्वांना मोस्टली 18,000मध्येच या ठिकाणी पगार ठेवण्यात आलेला आहे. आणि हे जे पद आहे ते सर्व पद हे जे पदं जे आहेत हे 12 तारखेला तुमचं मुलाखत होणार आहे. पण सर्वांसाठी बेसिक म्हणजे तुम्हाला SSC असणं खूप गरजेचं आहे. उमेदवार 10वी SSC उत्तीर्ण असणं बेसिक अट आहे, ते तर तुम्हाला कंपल्सरी लागेलच. पद पाया आयाचे 25 आहेत, कक्ष परिचर 13 आहेत, कक्ष नोकर 2 आहेत, सफाई कामगार जे आहेत 33 आहेत सफाईगारसाठी. माळी निह सफाईगार 3 आहेत, माळी 3 आहेत, सफाईगार आणि हलालखोर जे आहे त्यामध्ये 1 आहे, हमालमध्ये 3 आहेत. सर्वांसाठी पगार हे जे असणार आहे 18,000 पगार या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर हमालनी कामगार जे आहे या ठिकाणी 1 पद आहे 18,000 पगारसाठी. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी कामगार जे आहे 2 पद 18,000साठी. ग्रंथालय परिचर आहे 17,000 2 पदासाठी. रुग्णवाहिका परिचर आहे 15,000 5 पदासाठी. त्यानंतर शववाहिनी परिचर, नी हलालखोर आणि नी रुग्णवाहिका परिचर 1 पद आहे 15,000साठी. व्रणचारक जे आहे 17,000साठी 2 पदे असणार आहेत. यांची जी मुलाखत आहे या ठिकाणी यांचा वेळ जे दिलेला आहे, यांचा वेळ आहे या ठिकाणी जे दिलेलं आहे या ठिकाणी 12 तारीख जे आहे तुम्ही पाहून या ठिकाणी तुम्हाला जाणं गरजेचं आहे. नाभिक आहे यामध्ये. त्यानंतर मदतनीस आणि शिंपी या पण पदाची या ठिकाणी एकूण एवढे जे पदं आहेत मित्रांनो या ठिकाणी निघालेले आहेत. ठीक आहे, जर कोणाला या पदांतर्गत भरायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तर तुम्ही पाहूनच व्यवस्थित अर्ज त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी भरणं गरजेचं आहे. तारीख ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेली आहे. याच्या व्यतिरिक्त फॉर्मवर सर्व डिटेल वगैरे दिलेले आहेत, तर ते पाहून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म अर्ज या ठिकाणी काय दिले ते पण पाहून घ्या. उमेदवाराचा पूर्ण भरलेला अर्ज, त्यानंतर जे तुम्हाला सबमिट करायचं स्वतःचं फॉर्म व्यवस्थित भरणं, त्यानंतर एज्युकेशन सर्टिफिकेट सर्व मार्कशीट वगैरे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, अनुभव असेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड, ॲड्रेस प्रूफ जे काय तुमचा ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसचा प्रूफ, सर्व डॉक्युमेंट, कास्ट वगैरे असेल तर ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन या ठिकाणी सबमिट करायचे आहेत मित्रांनो. अशा प्रकारे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तारीख तुम्हाला सर्व या ठिकाणी भेटून जाईल, कोणत्या पदाची कधी मुलाखत वगैरे होणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ अशा प्रकारचा आहे. आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जर PDF पाहिजे असेल तर हा PDF जो आहे मित्रांनो PDF हा टेलिग्राम चॅनलवर असणार आहे. लक्षात असू द्या, हा PDF टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता. तर जायचं कसं म्हटलं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, मी लगेच त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन टाकतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लगेच घेऊ शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.